शाहिरी हा शब्द जरी उच्चारला तरी मराठी मनामध्ये वीर रसाची निर्मिती होते. महाराष्ट्राची भूमी ही सह्याद्रीच्या तप्त लाव्हा रसाची भूमी मानली जाते. लाव्हा रसाच्या ज्वालामुखीची पार्श्वभूमी असलेला, डोंगरदऱ्यांची पार्श्वभूमी असलेला आपला महाराष्ट्र. इथल्या दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा मराठी माणूस, त्याचं मनही तसंच कणखर, काटक, लवचिक आणि मातृभूमीच्या प्रेमाने भारावलेलं. शाहिरी म्हटलं म्हणजे लोककलांमधला एक भाग आला, निश्चितच एक भाग आला. मग आपल्या भारतामध्ये वीररसांच्या निर्मितीचे जे जे काही काव्य प्रकार होते त्याच्यामध्ये शाहिरीचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. उत्तर भारतामध्ये सुद्धा वीररसाचे गोडवे गाणारे अनेक प्रकार हे आपल्याला अनुभवायला येतात. इतिहासामध्ये त्याच्या नोंदी आहेत. परंतु उत्तर प्रदेशामधल्या शाहिरीमध्ये आणि महाराष्ट्रातल्या शाहिरीमध्ये मूलभूत फरक असा आहे की महाराष्ट्रातला शाहीर म्हटल्यानंतर आपल्याला तो फेटा बांधलेला आहे, शेमला पुढं घेतलेला, ताठ कणकर छातीचा, अशा पद्धतीचा शाहीर आपल्या डोळ्यासमोर येतो आणि हातामध्ये डफली घेऊन वाजवणारा अशा पद्धतीचा कडकडाट, डफलीचा कडकडाट, ज्याच्या आवाजाप्रमाणेच डफलीचा कडकडाट असतो, असा शाहीर हा महाराष्ट्राचा शाहीर म्हटल्यानंतर चित्र डोळ्यापुढे येतं. उत्तर प्रदेशमध्ये जी शाहिरी परंपरा आहे त्याच्यामध्ये त्या शाहिराला भाट असं म्हणतात. भाट हा शब्दच थोडासा नकारात्मकतेकडे वळणार आहे. भाट म्हटल्यानंतर त्याचा राजाश्रय आला आणि राजाश्रय म्हटल्यानंतर राजाचं गुणगान गाणारा तो भाट, त्याचीच वीरश्री गाणारा तो भाट, अशा पद्धतीची ही लोककलांची थोडीशी पार्श्वभूमी आज या ठिकाणी आपण समजून घेतली पाहिजे. मग महाराष्ट्राची जी शाहिरी आहे या शाहिरीला सह्याद्रीची गाज आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या शाहिरीचं वर्णन करताना एका ठिकाणी असं म्हटलं गेलेलं आहे की ह्या डोंगरदऱ्याच्या खोऱ्यातून जे काही वीरश्रीचे, पराक्रमाचे जे जे काही पवाडे तयार झाले त्यातून शाहिरांनी त्यांचं गुणगान केलेलं आहे. आणि मराठी ह्या या सह्याद्रीच्या डोंगर रंगामध्ये, एखाद्या डोंगर कुशीमध्ये जशी सदाफुली उमलावी तशा पद्धतीची लावणी ही या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली. या लोककलांमध्ये एक झिंग आहे. महाराष्ट्राच्या लोककलांमध्ये निश्चितच एक झिंग आहे. मग ते लेझिम असो, डफलीवरची थाप असो किंवा घुंगराचे जे काही चाळ आहेत त्याचा नाद असो, या सगळ्या तालांमध्ये एक प्रकारची झिंग आहे. आणि त्याच्यातून मराठी माणसाचा जो स्वभाव आहे तो स्वभाव निश्चितपणे प्रकट होतो. शाहिरीमध्ये जे पोवाडे गायले जातात त्याची आवाजाची पट्टीसुद्धा अत्यंत वरच्या आवाजाची असते. कारण वीराचं, रणभूमीचं गुणगान गाताना निश्चितपणे ती आवाजाची वरची पट्टी असते. आणि जेव्हा वीररस हा जेव्हा करुण रसाकडे वळतो तेव्हासुद्धा शाहिरीचा पोत, आवाजाचा पोत हा त्यानुसार कमी जास्त होत असतो. शाहिरीचं गुणगान हे अभ्यासक निश्चितपणे करत असतात. आणि त्याप्रमाणे आपण अनेक शाहिरांची त्यांची जी काही विचारधारा आहे, त्यांच्या घराण्याची जी पद्धत आहे ती पोवाडे गाण्याची, तर ती आपण अनेकांनी खूप वेळा अनुभवलेली आहे. शाहिरी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जी नावं येतात, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शाहीर हिंगे, पिलाजीराव सरनाईक, शाहीर साबळे, विठ्ठल उमाप, अशी अनेक शाहिरांची परंपरा आहे. मग या शाहिरांचं आपापलं योगदान जे आहे ते निश्चितच या क्षेत्रामध्ये योगदान आहे. शाहीर हेमंत मावळे यांची पार्श्वभूमी आपण समजून घेताना एका सामान्य कुटुंबातला हा देशप्रेमाने भारलेला युवक काय करू शकतो आणि एखादी कला सादरीकरणाच्या कुठल्या उंचीपर्यंत नेऊ शकतो याचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे आज कोणाच्याही मनामध्ये जे नाव येतं आणि अभिमान वाटतो ते म्हणजे शाहीर हेमंत मावळे. शाहीर हेमंत मावळे, आता शंकराचार्यांनी त्यांना आचार्य ही पदवी पण दिलेली आहे. त्यांचं एकंदरीत योगदान पाहताना एखादा सामान्य कुटुंबातला मुलगा किंवा युवक हा काय करू शकतो, आपलं कार्य कुठल्या उंचीला नेऊ शकतो,
कुठलाही संपन्न वारसा, वडिलोपार्जित वारसा नसताना आपापल्या स्वप्रपंचाबरोबर समाजाचा, राष्ट्राचा विचार करून आपली एक वेगळी अशी प्रतिमा ज्याने निर्माण केली ते म्हणजे शाहीर हेमंत मावळे. आता ही कला त्यांनी स्वतःपुरती तर स्वतः शिकलेच, परंतु गेली 30 वर्ष शाहीर हेमंत मावळे स्वतः ही कला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना विनामूल्य शाहिरीचं प्रशिक्षण देत आहेत. एका बाजूला आपण असा विचार करतो की ह्या सर्व लोककला आता नवीन कालमानानुसार नव्या काळाच्या लाटांमध्ये ह्या एक एक कला लुप्त होत असताना ह्या कला जिवंत ठेवणं, त्यांना आधुनिकतेचे नवीन आयाम देणं हे जे काही कार्य आहे, कारण प्रबोधन ही समाजाची कालातीत अशी गरज असते. मग ही गरज ओळखून वीररसाचे पोवाडे हे ठीक आहेतच, ते महत्त्वाचे आहेतच, परंतु त्यातून इतिहास जागवला जातो. परंतु इतिहास जागवताना वर्तमानाचं भान आणि भविष्याची जाण ही ज्याच्या मनामध्ये सतत आहे त्यापैकी एक म्हणजे शाहीर हेमंत मावळे. त्यांनी अनेक कला तर शाहिरी कला तर प्रशिक्षण तर तो करतोच, परंतु ह्या ज्या कला आहेत ह्या अनेक कला महाराष्ट्रातल्या अनेक कला आता लुप्त होत असतानाच विशेषतः डोंबारी, मदारी, गारुडी, गोंधळी वगैरे अशा पद्धतीच्या ज्या 18 पगड जाती जमातींनी ज्या ह्या कलांचा जो काही डोलारा आहे तो डोलारा पेललेला असताना तो पोटार्थी म्हणून पेलला का कला स्वतःच्या कलाप्रसार म्हणून पेलला हा जरी भाग आपण बाजूला ठेवला तरी देखील ह्या कला लुप्त होण्याच्या काळामध्ये शाहीर हेमंत मावळे हे जे काही कलाप्रसाराचं, कला जपून ठेवण्याचं, लोकशिक्षणाचं काम करतायत ते अतिशय मोलाचं आहे. तांत्रिकदृष्ट्या त्यांना किती पुरस्कार मिळाले, त्यांचं शिक्षण किती झालं, त्यांनी किती पुस्तकं लिहिली, किती कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला, या सगळ्या गोष्टी वाचून निश्चितपणे दाखवता येतील. परंतु त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं जे योगदान आहे, वेळप्रसंगी पदरमोड करून या घराने, शाहीर मावळेंच्या घराने, मग त्यांची मानलेली कन्या असेल, त्यांचा मुलगा असेल, त्यांची पत्नी असेल जी स्वतः प्राध्यापक आहे, बँकेच्या संचालक आहेत, या सर्वांनी कुटुंब रंगलंय काव्याचा वाक्प्रचार आपण ऐकला आहे, परंतु कुटुंब रमलंय शाहिरीमध्ये, लोककलेच्या प्रसारामध्ये, असं जर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा निश्चितपणे शाहीर हेमंत मावळे हे निश्चितपणे आपल्या डोळ्यासमोर नाव येतं. त्यांचा जो काही कारकिर्दीचा आकडेमोडीतला जो काही आढावा आहे तो निश्चितपणे या ठिकाणी वाचून दाखवणं हे उपयोगी पडेल. शाहीर हेमंत मावळे यांनी शाहीर रत्न किसनराव हिंगे यांच्याकडे सलग 16 वर्ष शाहिरीचं शिक्षण घेतलं. 1982 पासून ते शाहिरी क्षेत्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसेच बेंगलोर, हैदराबाद, भोपाळ, कर्नाटक प्रांत अशा विविध राज्यात तसेच दिल्लीतसुद्धा संगीत नाटक अकादमीमध्ये त्यांनी वेळप्रसंगी प्रासंगिक असं पोवाड्याचं सादरीकरण केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वदेशी, कारगिल रणसंग्रामाचा पोवाडा, 1857चे स्वातंत्र्य समर, सावित्रीबाई फुले, सरसेनापती संताजी घोरपडे, पानिपतचे रणतांडव, वीर जीवामाला अशा विविध विषयांवर पोवाड्याच्या त्यांनी रचना केलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांचे जे काही आधुनिक आयाम त्यांनी जे शाहिरीला दिले त्याच्यामध्ये अगदी नवीन विषयसुद्धा, मग व्यसनमुक्तीचा असेल, हुंडाबंदीचा असेल, सैनिक गौरव असेल, शिक्षण प्रसाराचा विषय असेल, असे वेगवेगळे भ्रूण हत्येचा विषय असेल, असे वेगवेगळे प्रबोधनाचे विषय हे त्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून साकारलेले आहेत. आकाशवाणीचे ते मान्यताप्राप्त असे कलाकार आहेत. गेली 25 आता 30 वर्ष सुमारे आपल्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना विनामूल्य पोवाडे प्रशिक्षण देतात. या कामाबद्दल करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांच्याकडून याच वर्षात त्यांना आचार्य ही उपाधी बहाल करण्यात आली. संस्थात्मक स्वरूपाचा विचार केला तर शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी 1991 पासून
शाहिरीचा प्रचार प्रसार आणि प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातली अग्रणी संस्था आहे. या संस्थेचे ते संस्थापक आहेत, प्रमुख आहेत. कैलासवासी शाहिरी किसनराव हिंगे व कैलासवासी ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी या प्रबोधिनीची स्थापना केली. प्रबोधिनीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी याद्वारे सर्वांना विनामूल्य पोवाडे प्रशिक्षण दिलं जातं. शाहिरी महोत्सव, शाहिरिंगे युवा कला गौरव, शाहिरिंगे स्मृती दिन, पुणे कीर्तन महोत्सवाचं आयोजन, लोकशिक्षक पुरस्कार, कैलासवासी संत माई विद्यावृत्तीचे वितरण, शाहिरी निनाद वार्षिकांकाचे प्रकाशन, शिवजयंती, राजमाता जिजाबाई जयंती, विशेष मुलांसाठी आपली दहीहंडी या प्रकाराचे त्यांनी आयोजन केले. ग्राहक तीर्थ व्याख्यानमालेचे आयोजन, कैलासवासी शाहिरिंगे स्मरणार्थ शिधा योजना या अंतर्गत विविध अनाथाश्रम, वृद्धाश्रम, अपंग संस्थांना धान्याची मदत, शाहिरी स्पर्धांचे आयोजन आणि कैलासवासी कमलाकर बुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्काराचं त्यांनी आयोजन केलं. शाहिरिंगे लोककला प्रबोधिनीचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. श्री शिवनेरी स्मारक समितीचे किल्ले शिवनेरी याचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. 1980 पासून गडावर फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजयंती साजरी होते. 1982 पासून सलग गडावर शाहीर हेमंत मावळे हे हजेरी लावत आहेत. उत्सवासाठी चांदीची शिवपालखी तयार करण्यासाठी त्यांचा अत्यंत मोलाचा सहभाग होता. संस्कार भारती पश्चिम महाराष्ट्राचे ते प्रांतीय कार्याध्यक्ष आहेत. विविध अशा ह्या गुणी कलाकाराला विविध पुरस्कारांनी वेळोवेळी सन्मानित केलेलं आहे. माझं त्यांच्या घरी जाणं येणं आहे, मी एक मित्र या नात्याने. आता ते घर अनेक स्मृतिचिन्ह, गौरवचिन्ह यांनी समृद्ध झालेलं आहे. पुस्तकांचा, ज्ञानाचा खजिना तर या घरामध्ये आहेच आहे, परंतु वेळोवेळी ह्या कुटुंबाने जे योगदान केलेलं आहे शाहिरी क्षेत्रात, लोककलांच्या क्षेत्रात, शाहिरांची पत्नीसुद्धा कीर्तन क्षेत्रामध्ये यथोचित योगदान करत आहे. शाहिरांचे चिरंजीव होनराज यांचंसुद्धा साहित्य, संगीत, नाट्य अशा क्षेत्रांमध्ये निश्चितच चांगल्यापैकी योगदान आहे. अशा पद्धतीने शून्यातून उभा राहिलेला, कुठलाही गर्व नसलेला, पाय जमिनीवर आणि वेद आभाळाचे अशा पद्धतीचं कार्य करणारा हा लोककलांच्या क्षेत्रातला कार्यकर्ता आहे. शाहीर हेमंतराजे मावळे यांना पुणे दर्पणच्या वतीने मनापासून शुभेच्छा. वंदे मातरम. आदिशक्ती तुळजाभवानी, महाराष्ट्राचा दैवत शिवाजी महाराज, माझी गुरुपरंपरा आणि सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम अशी आपली भारत माता यांना वंदन करून मी आज आपल्याशी संवाद साधू इच्छितो. भारतातील स्वातंत्र्य लढ्यासाठी शाहिरांनी दिलेलं योगदान, मग त्यांच्या कवनांच्या माध्यमातून असेल किंवा अन्य माध्यमातून असेल, या निमित्तानं आज थोडंसं आपल्याशी मी संवाद साधतो. जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वाम हव्यशोयुतां वंदे. हाजी रजी हाजी रजी हाजी रजी हे जी जी जी. स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभे माझी, या प्रथम सभे माझी. आम्ही गात सो श्री बाजींचा पोवाडा आजी. हाजी रजी हाजी रजी हाजी रजी हे जी जी जी. स्वतंत्रतेच्या रणात लढुनी चिरंजीव झाले, यात तुम्ही न्यायवीरवर या हो या सगळे. हाजी रजी हाजी रजी हाजी रजी हे जी जी जी. स्वतंत्रता भगवतीचे स्तोत्र लिहिणारे स्वातंत्र्य शाहीर विनायक दामोदर सावरकर यांची ही रचना. स्वातंत्र्य शाहीर सावरकर असा मी त्यांचा नेहमी उल्लेख करतो. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांनाच या निमित्ताने सुरुवातीला वंदन करतो आणि विषयाशी चर्चा करतो. शाहीर, खरं तर शाहीर कोणाला म्हणायचं
अगदी सोपी व्याख्या. शाहिरा गायीचे गुणगान येऊ दे मुडद्याला अवसान. मेलेला मुडदा देखील उठून उभा राहिला पाहिजे आणि भगवान श्रीकृष्णांच्या भाषेत यथाय कृतनिश्चया असं म्हणून तो लढायला तयार झाला पाहिजे. असं जे कवन ते शाहिरी. आमची शाहिरीची सुरुवात झाली शाहीर अज्ञानदासापासून. आपल्या सर्व लढ्यातला पहिला लढा हा हिंदवी स्वराज्यासाठीचा लढा तो छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. महाराजांनी अगदी छोटे छोटे आपले मावळे एकत्रित करून कामाला सुरुवात केली आणि स्वतःला छत्र चामर घेऊन छत्रपती म्हणून घेतलं. त्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अनेक माणसं त्यांच्याबरोबर होते. ज्यावेळी शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं त्यावेळी जिजाबाईंच्या लक्षात आलं की शिवाजी महाराजांनी केलेला जो पराक्रम आहे तो अतुलनीय पराक्रम आहे, खूप मोठा पराक्रम आहे. हा पराक्रम सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याचं कारणही असंच होतं. आज आपल्याकडे माध्यम आहेत. आत्ता आपण ही व्याख्यानमाला ऑनलाईन पद्धतीने करत आहोत. आपल्याशी संवाद होऊ शकतो आहे. पण त्याकाळी राजा आणि प्रजा यांच्यामध्ये संवाद कसा होणार? मग ते संवाद करण्याचं जे काम आहे ते काम त्यावेळेचे लोककलावंत करत होते. लोककलावंत राजा आणि प्रजा यांच्यामधला दुवा होऊन संवाद साधत होते. म्हणजे अगदी वासुदेवापासून शाहीर असो कीर्तनकार असो ही सगळी मंडळी त्यावेळी माध्यम म्हणून काम करत होती. आणि राजमाता जिजाऊ साहेबांना हा विषय अगदी नक्की माहिती होता. त्यांनी या गोष्टीचा फायदा करून घ्यायचं ठरवलं आणि त्यांनी आपल्या सैन्यामध्ये असलेल्या अज्ञानदास या शाहिराला बोलवून घेतलं. त्याचं नाव अगिनदास असं आहे. आणि त्या शाहिराला सांगितलं की अरे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, हा आपल्या स्वराज्याचा मोठा लढा आहे. हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना हे युद्ध हे सर्वात मोठं युद्ध म्हणून ओळखलं जाणार आहे. महाराजांची गनिमी काव्याची नीती काय आहे हे सर्वांना कळलं पाहिजे. खरं तर त्यातला त्यांचा जो गर्भित अर्थ होता तो असा की अनेक मंडळी ही आपल्या बरोबर होती पण ती विरोधातही होती. मग अशा मंडळींना देखील त्यांना या गोष्टी कळल्या पाहिजेत. यासाठी म्हणून मासाहेबांनी अज्ञानदासाला बोलवून घेतलं आणि त्यांनी पोवाडा लिहिला. आणि तो पोवाडा अफजल खान वधाचा पोवाडा त्यांनी पहिल्यांदा दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता आणि इतर सगळे असलेले मावळे यांच्या उपस्थितीमध्ये गाऊन दाखवला. हा पोवाडा गायल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला सोन्याचा तोडा आणि बसायला घोडा दिला असं हा शाहीर आपल्या पोवाड्याच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतो. म्हणजे महाराजांनी या कलेला केवळ प्रोत्साहन दिलं असं नाही तर राजाश्रय देखील दिला हे आपल्याला या निमित्ताने सांगितलं पाहिजे. हा पहिला लढा आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याची सुरुवात कुठे झाली असं ज्यावेळी आपण विचार करतो तो तिथनं झाली. आणि तिथली प्रेरणा घेत 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 शाहिरांनी आपली कवनं लिहिली. कवनं लिहिणार तरी कोणाची? जिथे पराक्रम आहे त्या पराक्रमाचीच कवनं सांगितली जाणार. आणि म्हणून ही कवनं लिहिली गेली. खरं तर शाहिरी या विषयाचा विचार करत असताना अगदी उझरत का होईना पण एका गोष्टीचा विचार केला पाहिजे. 3 प्रकारची शाहिरी आपल्याला पाहायला मिळते की जी रसात्मक विचार आहे. त्या 3 शाहिरीचाच विचार करू. एक भेदिक शाहिरी की ज्या शाहिरीमध्ये भक्तिरस प्रधान रचना आहेत. दुसरी शृंगार रसाला वाहिलेली शाहिरी की लावणी आहे, तमाशा आहे, याच्यामध्ये ही आपल्याला पाहायला मिळते. आणि तिसरी शाहिरी म्हणजे वीररस प्रधान शाहिरी की ज्या शाहिरीचा उपयोग स्वातंत्र्य लढ्यासाठी झाला. म्हणजे त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर अनेक शाहिरांनी आपली लेखणी या विषयासाठी म्हणून वापरली. मग अगदी शाहीर खाडीलकर असतील, शाहीर सिद्धराम बसाप्पा मुचाटे असतील, आमचे शाहीर जंगम स्वामी असतील, ते अगदी शाहीर आत्माराम पाटील, शाहीर साबळे या सगळ्या मंडळींनी आपल्या लेखणीतून आपल्या देशाच्या उभारणीसाठी म्हणून
सामान्य माणसाला प्रोत्साहन दिलं, लढण्यासाठी बळ दिलं. त्यातल्या राष्ट्रीय शाहिरीतून अनेक गोष्टी आपल्यासमोर आल्या. मी सुरुवातीलाच आत्ता ज्या पोवाड्यातला भाग सादर केला बाजीप्रभूंच्या, प्रत्येक शाहिरी कवनामध्ये अनेक वेळा असंच आपल्याला पाहायला मिळतं की शाहिरानं त्या काव्यामध्ये देशभक्ती ओतप्रोत भरलेली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आणखीन एका शाहिराच्या कवनाचं उदाहरण देतो. ज्या शाहिरांना मनोरंजनातूनच आपण जास्त ओळखतो असे आमचे शाहीर दादा कोंडके. दादा कोंडकेंनी एक गण लिहिला. त्या गणात देखील ते स्वातंत्र्यातील हुतात्म्य प्राप्त झालेल्या अनेक क्रांतिकारकांचं वर्णन करतात. चैतन्याची थापड फावर लागे शाहिरे गरजाया, दरी दरीतून उठे मावळा हक्क आपुला प्रसाया. तोरण्यावरी लावून तोरण, तोरण्यावरी लावून तोरण, मराठीचा बांधून पाया. धन्य तो धन्य शिवाजी राया, हो मती मज द्यावी तव गुण गाया. हो मती मज द्यावी तव गुण गाया. हो मती मज गाई तव गुण गाया. देई आम्हाला स्फूर्ती पोवाडे शूरवीरांचे गायाला, शूरवीरांचे गायाला. तो तात्या टोपे, बापू गोखले, उमाजी नाईक घडवाया. कडाडू नवा घीड झाशीची निघे इंग्रजा सांगाया. खबरदार निवचाल भारता नरडे येईल फोडाया. गरजली वीरांची आदिमाया, हो मती मज द्यावी तव गुण गाया. हो मती मज द्यावी तव गुण गाया. हो मती मज द्यावी तव गुण गाया. वासुदेव बळवंत कोतवाल चापेकर बंधुराया, शाहिराची थरथरे लेखणी त्यागतयांचा वर्णाया. धन्य जाहले नरके सरिते, कुरवंडुनी आपुली काया. नमन हे लोकमान्यांच्या पाया. खरंच काय शाहिरी आहे, उत्तम शाहिरी. आणि राष्ट्रीय शाहीर जे आहेत की ज्यांनी राष्ट्रीय शाहिरी सादर केली, त्यांनी तर आपल्या सुरुवातीला जो गण आहे त्या गणापासूनच या सगळ्या गोष्टीची सुरुवात केली. आणि योगायोगानं या राष्ट्रपुरुषांमध्ये उल्लेख लोकमान्य टिळकांचा आला, त्याच्यावरनं पुढे जाता आता फक्त आवर्जून सांगतो, लोकमान्य टिळकांनी तर मेळे घेतले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ज्यावेळी त्यांनी सुरू केली, गणेशोत्सव सुरू केला, या काळामध्ये त्यांनी पुण्यामध्ये मेळे घेतले. आणि या मेळ्यांमध्ये कीर्तनकार असतील, शाहीर असतील, या सगळ्या मंडळींचं काम काय होतं तर स्वराज्याचं अगदी योग्य पद्धतीनं महत्त्व सर्वसामान्यांना पटवून देणं. आणि हे काम आमची शाहीर मंडळी सगळी करत होती. आणि तेच काम अगदी पुढच्या पिढीपर्यंत सगळ्या शाहिरांनी एकानं दुसऱ्याला, दुसऱ्यानं तिसऱ्याला असं देत गेले. शाहिरीमध्ये गण जसा येतो तसंच मुजरा म्हणून एक प्रकार आहे. त्या प्रकारामध्ये देखील शाहीर, राष्ट्रीय शाहीर जो आहे तो कायम देशाला धरूनच आपलं काम करत असतो. मराठ मोळ्या शिवरायांच्या पावन भूमीवरी गरजली मराठी शाहिरी. गरजली मराठी शाहिरी. येथ जन्मले शूर शिवाजी, तानाजी बाजी. महापराक्रमी वीर योद्धा, धर्मवीर संभाजी. या साऱ्यांना करुणी मुजरा, देया जलालकारी. गरजली मराठी शाहिरी. क्रांतीवीर हुतात्म्यांनी केली प्राणांची होळी. बाबू गेनू चापेकर फडके,
सावरकरी बंडाळे. ज्योत क्रांतीची घेऊन उठती देशाला उद्धारी गरजली मराठी शाहिरी, गरजली मराठी शाहिरी, गरजली मराठी शाहिरी. या शाहिरीच्या माध्यमातून फक्त आणि फक्त देशप्रेमाला वाहून घेतलेली खूप मोठी परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. सुरुवातीला मी सांगितलं की अनेक मंडळी, त्याच्यातली काही मंडळी तर काही लोकांना माहितीच नाही की यांनी शाहिरी म्हणून योगदान दिलं. शाहीर गदी माडगुळकर. आता शाहीर गदी माडगुळकर म्हणलं की लोक आश्चर्य करतात, पण गदिमांनी देखील उत्तम पोवाडे लिहिले. वंदे मातरम या चित्रपटामध्ये वंदे मातरम असं लिहिलेला एक पोवाडा गदिमांचा तो त्या चित्रपटामध्ये घेतलेला आहे. खरं तर गदिमा हे उत्तम पोवाडे लिहित होते, उत्तम पोवाडे लिहित होते. फक्त गदिमांनी एवढंच केलं की त्यांनी कुठे आपलं नाव येणार नाही याची काळजी बऱ्याचदा घेतली. म्हणजे त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर शाहीर निकम म्हणून साताऱ्याचे होते, ते गदिमांचे पोवाडे कायम गायचे. म्हणजे एक तर गदिमांनी लिहिलेला पोवाडा हा अनेकांना माहिती नाही की हा गदिमांनी लिहिलेला आहे. म्हणजे ज्यावेळी त्यांची जन्मशताब्दी झाली आणि त्यांच्या जन्मशताब्दीला संभाजी महाराजांचा पोवाडा ज्यावेळी मी गदिमांनी लिहिलेला गायला, त्यावेळी लोकांना आश्चर्य वाटलं, अरे हा तर पिराजीराव सरनाईकांचा आहे. पण तो पिराजीरावांनी गायला होता आणि गदिमांनी लिहिलेला पोवाडा होता. तुळापुरी कैद झाला वीर, तुळापुरी कैद झाला वीर, खरा झुंजार धर्म भास्कर, संभाजीच्या वाशिवाडीचा, तिलक देशाच्या सौभाग्याचा, शिपाई भगव्या झेंड्याचा. हरी बालपणी भुकेला वाघाला उभा फाडला, ठार जन केला वीर तो तुरुंगात फसला, औरंगजेब खदखदून हसला, आणा म्हणे सामने काफराला. हजी जी जी. संभाजी महाराजांचं खूप उत्तम वर्णन आणि त्यांनी किती हालापेष्टा सोसल्या हे गदिमा आपल्या त्या पोवाड्यातून म्हणतात. अशी अनेक शाहीर मंडळी. शाहीर आत्माराम पाटील, ते मूळचे मुंबईमध्ये असताना आपलं रोजीरोटी करत असताना शाहिरी या विषयाचा ध्यास घेऊन काम करणारे ते शाहीर होते की ज्यांनी देशासाठीच लिहिलं. म्हणजे एक आत्माराम पाटलांनी लिहिलेला एक मुजरा आहे, घ्यावा दादानो आत्मारामाच्या मुजऱ्याचा मान, हा हे नव्या डपाचं नव तुंतुन प्रश्न आलाय कठीण, दादार दादार जीर रजे, दादार जीर रजे, हे जीर जीर हे जी. तो तलवारीचा काळ संपला आला अग्निबाण, हा त्या पाकिस्तान धिंगाणा घातलाय मेंदू सध्या ताण, दादार. काय प्रतिभा, काय प्रतिभा. खूप उत्तम काव्य आत्माराम पाटलांनी लिहिले. आणि त्या काळातले समकालीन शाहीर म्हणजे शाहीर जंगम स्वामी. जंगम स्वामींनी लिहिलेली काव्य आपल्याकडे उपलब्ध नाही राहिली. जंगम स्वामींच्या बाबतीतली एक घटना आवर्जून मला सांगितली पाहिजे. जंगम स्वामी हे मूळचे कीर्तनकार, वारकरी कीर्तनकार. जंगम स्वामी 102 वर्षाचे झाल्यानंतर गेले आणि अनेक वर्ष माझ्या घरी त्यांनी मुक्काम केलेला आहे. फर्ग्युसनमधनं माझ्या मते 35 साली इंग्लिश विषय घेऊन BA केलेला हा माणूस. त्यावेळी चांगली उत्तम नोकरी मिळत होती, नोकरीला लात मारली, नको म्हटले, मला माझी देशाची सेवा करायची म्हणून देशाच्या सेवेचंच काम करत राहिले, कीर्तन करत होते. एक दिवस पंढरपूरमध्ये ते कीर्तन करत होते. पंढरपूरमध्ये कीर्तन करत असताना कीर्तन संपल्यानंतर एका सद्ग्रस्ताने येऊन त्यांना सांगितलं, स्वामी आता तुम्ही कीर्तन करणं भास करा. आता देशाला कीर्तनाची गरज नाही, शाहिरीची गरज आहे. हातामध्ये डफ घ्या आणि आपली शाहिरी देशभर करा.
सगळ्यांना जागं करा असं त्यांनी सांगितलं. सांगणारे कोण होते? क्रांतिसिंह नाना पाटील, की ज्यांनी प्रति सरकार स्थापन केलं. त्या क्रांतिसिंह नाना पाटलांनी सांगितल्यानंतर शाहीर जंगम स्वामींनी आपल्या गळ्यात घेतलेली टाळ, खांद्यावर घेतलेली भागवत धर्माची पताका खाली ठेवली आणि त्यांनी हातामध्ये डफ घेऊन गायला सुरुवात केली. अत्यंत प्रतिभा संपन्न असा हा शाहीर आणि अत्यंत बेदरकार वृत्तीनं त्यांनी आपलं काम केलं. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात तर त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि कोणापुढेही कधीही हात पसरले नाही. तो एक जो त्यांच्यातली वृत्ती होती, अत्यंत फकीर वृत्तीचा माणूस. पण त्या माणसानं आपल्यासाठी म्हणून दिलेलं जे योगदान आहे ते योगदान खूप मोठं आहे. जिथे जिथे म्हणून वाद झाले त्या प्रत्येक ठिकाणी अत्यंत दंड थोपटून उभा राहणारा जो शाहीर कोणी असेल तर शाहीर जंगम स्वामी असं मला आवर्जून आपल्याला सांगावं लागेल. जंगम स्वामीने देखील त्यांच्या काळामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या कामातनं आपला एक ठसा उमटवला आणि बेदरकार वृत्ती अशी की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र झाला आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर ज्यावेळी त्यांना विचारलं गेलं की शाहीर तुम्हाला शासनाच्या कोट्यातनं घर हवं का, त्यावेळी त्या शाहिरानं सांगितलं होतं मी कोट्यातनं घर मिळण्यासाठी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नव्हतो, मला माझ्या देशातल्या बांधवांना स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं, त्याच्यासाठी मी लढत होतो असे सांगणारे शाहीर जंगम स्वामी. आणि या प्रत्येक शाहिरानं आपल्या आपल्या परीनं या लढ्याला एक विशेष वलय प्राप्त करून दिलं. हा लढा होत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शाहिरांनी आपली कवनं लिहिली. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर पिराजीराव सरनाईकांचं उदाहरण आपल्याला देता येईल. पिराजीरावांनी ओवी या प्रकाराचा उपयोग करून या चळवळीसाठी लिहिलं. पहिली माझी ओवी ग स्वातंत्र्य देवेला, पंचारतीन ओवाळू या राष्ट्रीय झेंड्याला. दुसरी माझी ओवी ग महात्मा गांधीला, शांती सागर उफाळला 42 सालाला. पाचवी माझी ओवी ग माझ्या क्रांतीवीराला, जुलमी सत्ता निघून जाईल बोला जय गांधी बोला, जुलमी सत्ता निघून जाईल बोला जय गांधी बोला. अशा पद्धतीनं काव्य देखील लिहिली गेली. अशीच एक ओवी आपल्याला आवर्जून सांगता येईल. गांधी माझा सखा ग ओवी त्यांना गाईन, तुरुंगात जाईन मी स्वराज्य मिळवीन. महाराष्ट्रातला अत्यंत गोड गायाचे शाहीर आमचे ज्यांना शाहिरीतले गंधर्व असं मी म्हणतो असे शाहीर साबळे लिहितात. जवाहर माझा बंधू ग ओवी त्यांना गाऊया, उठा उठा भाऊराया स्वराज्य मिळवूया. बाबू गेलो बंधू सखा देह नाही गेला फुका, राष्ट्रासाठी प्राण खर्चिले जगती वाजे नितडंक. या प्रत्येक रचनांमधून भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी म्हणून ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्यांचं वर्णन शाहिराने आपल्या काव्यातनं केलं. यातनं एक स्फूर्ती मिळायला पाहिजे होती. म्हणजे स्फूर्ती हा विषय निघाल्यानंतर आवर्जून थोडा पुढच्या लढ्याकडे आवर्जून येतो. शाहीर अमर शेख, माझे गुरु कैलासवासी शाहीरत्न किसनराव हिंगे या मंडळींनी चीन आक्रमणाच्या वेळी देखील काव्य लिहिले. भारतीय स्वातंत्र्य लढ्याला जसं महत्त्व आहे तेवढं ह्या लढ्याला देखील महत्त्व, की केवळ भारत हा अक्षुण्ण राहायला पाहिजे ह्याच्यासाठी ही सगळी मंडळी लढत होती. शाहीर अमर शेख म्हणतात, बर्फ पेटला हिमालयाला विझवायाला चला, बर्फ पेटला हिमालयाला विझवायाला चला, हिंदी तरुणिया फक्त रक्त द्या, द्यारे साध हाकेला, यारे द्यारे साध हाकेला. रक्ताचे खत मिळतात थोडे, रक्ताचे खत मिळतात थोडे, सीमेवरची झुडपे झाडे
देश रक्षणा बनतील वेडे, न्यायी भारत नाही आक्रमक दामू या जगताला, बर्फ बेटला हिमालयाला विझवायाला. चीननं आक्रमण केल्यानंतर शाहिराची लेखणी लिहिते बर्फ बेटाला हिमालयाला विझवायाला. खरं तर शाहिरानं प्रत्येक वेळी माणसाला पेटवलं आणि तेच काम पण वेगळ्या पद्धतीनं शाहिरानं आपल्या या लेखणीतून व्यक्त केलं. तसंच शाहीर हिंग्यांनी देखील आपली काही काव्य या निमित्तानं लिहून ठेवली. या सगळ्या विषयात पोवाडेही वेगवेगळे विषयावर लिहिले गेले की जे स्वातंत्र्य लढ्यासाठी म्हणून ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्यांचं वर्णन करणारे अनेक पोवाडे आपल्याकडे वर्णन केले गेले. उदाहरण द्यायचं झालं तर मर्दानी झाशीची राणी, मर्दानी झाशीची राणी, झाशीची राणी, झाशीची राणी, झाशीची राणी, झाशीची राणी, जिनं पालथ पाडून शान पाजलं इंग्रजा पाणी जी जी जी, इंग्रजा पाणी जी जी जी. 1835 सालात पोर जन्मत काशीनगरीत, आनंद मोरो पंत तांब्यास, भगीरथी पोटी आली जन्मास, मनुबाई नाव खरं प्रथमास. अप्रतिम पोवाडा झाशीच्या राणीचा की ज्या पोवाड्यामध्ये अत्यंत तडफेनं शाहीर लिहितो आहे आणि शाहिराने हे अत्यंत ताकदीनं गायलं देखील. शाहीर सिद्धराम बसप्पा मुचाटे यांनी लिहिलेलं हे काव्य आहे आणि हा पोवाडा अनेक शाहिरांनी पुढे गायला. कारण शेवटी ही एक व्रत आहे की जे एकाकडून दुसऱ्याकडे गेलं, दुसऱ्याने पुढच्या पिढीकडे दिलं. भगतसिंगांचा पोवाडा लिहिला गेला. ते वीर जातिवंत खचित मृत्यूने होत, अमर जगतात देशासाठीच प्राण देणार, राष्ट्राकरता फास वरणार, मातृभूमीला शिरे वाहणार. 1857च्या एका पोवाड्यामध्ये वर्णन करताना शाहीर लिहितात, दत्तक विधान रद्द करूने संस्थाने खालसा केली, झाशीच्या राणी लक्ष्मीला युरोज न किल्ल्यात कोंडिली, पाठीशी घेऊन दामोदरला तटावर ते घोडे फेकिली, घेऊनी स्त्री शक्तीला राणी निकराने हो लढले, फितुरीने घातला घाव राणीला केला मज्जाव, तो वर्मीला गला घाव स्वातंत्र्याच्या पहिल्या समराची दिव्य ज्योत ती मालवली, स्वातंत्र्याच्या पहिल्या समराची दिव्य ज्योत ती मालवली. अक्षरशः शाहीर ज्यावेळी या सगळ्या लढ्याचं वर्णन करत होता त्यावेळी समाज द्वेषानं उभा राहत होता आणि नेमकं शाहिराचं हेच काम आहे. लढ म्हणून उभा राहण्यासाठी म्हणून शाहिरानं आपली काव्य लिहिली आणि ही प्रतिभा खूप उत्तम होती. वेगवेगळ्या कवींनी आपली प्रतिभा दाखवून दिली. त्यात एक आणखीन एक नाव आवर्जून घेतलं पाहिजे ते म्हणजे शाहीर वसंत बापट. वसंत बापट कवी म्हणून माहिती आहेत पण शाहिरांनी वसंत बापटांनी शाहिरीवरची कवनं देखील खूप छान लिहिली आणि त्याचा देखील एक उत्तम प्रभाव समाजातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळाला. या निमित्ताने एक काव्य की जे काय शाहिरी म्हणजे नक्की काय असं जर आपल्याला पाहायचं असेल तर त्या काव्यात म्हणजे या सगळ्या काव्य प्रकारामध्ये फक्त आणि फक्त म्हणजे राष्ट्रीय शाहिरीतला विषय फक्त आणि फक्त समाजाला देशप्रेमानं ओतप्रोत करायचं आणि त्याला लढण्यासाठी उभं करायचं हेच काम शाहिरीने केलं. माझे गुरु शाहीरत्न किसनराव हिंगे लिहितात, काळाच्या जबड्यात घालून हात मोजिते दात जात ही आमची. काळाच्या जबड्यात घालून हात मोजिते दात जात ही आमची, पाच चाळून पाने आमच्या इतिहासाचे. काय सांगतो आमचा इतिहास? जिवंत वीर तर लढले लढले, जिवंत वीर तर लढले लढले, नवल काय ते घडले, धडा वेगळे शिर झाल्यावर
धडही नुसते लढले. मुरारबाजी म्हणती त्याला अमर कथा ही त्याची, पाच चाळूनी पाने आमुच्या इतिहासाची. पुरुष काय पण स्त्रियाही लढल्या. पुरुष लढलेच, पण त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या युद्धामध्ये अनेक महिला लढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पुरुष काय पण स्त्रियाही लढल्या, परंपरा ही अमुची. तुला काय ठाऊक लढली ती विरांगणा झाशीची, दाभाड्यांची उमा अडखी चन्नम्मा कित्तूरची, पाच चाळूनी पाने आमुच्या इतिहासाची. वंशड आम्ही चंद्रगुप्तानं गुरु गोविंद सिंगाचे. वंशड आम्ही चंद्रगुप्तानं गुरु गोविंद सिंगाचे, तसेच आमुच्या शिवबाचे आणि राणा प्रताप यांचे. आम्हाबरोबर लढण्या नसेल व्याली मायकुडाची, पाच चाळूनी पाने आमुच्या इतिहासाची. भाई भाई म्हणून आला आम्हा भेटाय आला. चीननी आक्रमण केलं. हिंदी चीनी भाई भाई म्हणत असताना लगेच त्यांचं आक्रमण झालं. भाई भाई म्हणून आला आम्हा भेटाय आला, आलिंगड द्यावयास आम्ही जो हात पुढे केला, कडकडून चावला चावली संबोटे या हाताची, पाच चाळूनी पाने आमुच्या इतिहासात. दुष्ट हेतुने आला जरी कुणी गिळण्या हिंदुस्थान, तुम्हालाच तो गिळेल तुमचे बनेल कब्रस्तान. फक्त शत्रूचे बढे गाडण्यात जमीन मिळते आमची, पाच चाळूनी पाने आमुच्या इतिहासात. आमच्या देशाकडे जर वाकड्या नजरेनं कोणी पाहिलं तर त्याचं थडगच बांधलं जाईल, असं शाहीर अत्यंत ताकदीने सांगतो. आणि तोच आमचा इतिहास आहे. इतिहासामध्ये आपण पाहिलं तर जे जे आक्रमक आपल्यावर चालून आलेत त्या सगळ्यांना आपण थडग्याचीच जागा दिली, ह्याच्या पलीकडे आपण काही केलं नाही. आणि हे करताना तो जो गाजवलेला पराक्रम आहे, त्या पराक्रमाची गाथा गाण्याचं काम शाहिरांनी केलं. स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वातंत्र्य प्राप्त होण्यासाठी म्हणून कंठशोष करून शाहीर सांगत होता. छाती फुटेपर्यंत शाहीर सांगत होता. छाती फुटली तरी सांगत होता, स्वतंत्रता देवीचं स्तोत्र. आणि तो तिच्यापुढे नतमस्तक होत होता. त्यामुळे या राष्ट्रीय शाहिरीला स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील विशेष महत्त्व आहे. आणि ते सांगण्याचा एक प्रामाणिक अल्प प्रयत्न मी या निमित्ताने केला. मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.